दुसरं PM किसान योजनेच्या बाबतीमध्ये 39,000 कोटी 299 इतकी मदत आपण आपल्या PM किसान योजनेच्या माध्यमातून ही आपण माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना केले। त्याचप्रमाणे नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे। 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय। त्यामुळे मी एवढं सांगतो की केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांना माझ्या या राज्यातील भरीव अशी मदत ही केलेली आहे। कॅबिनेट बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता मंजुरी मागितली आणि मंजुरी मिळाली देखील आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये आता जमा केले जाणार आहे आणि वितरण याचा आता लवकरच सुरू होणार आहे। याची तारीख सरकारने जाहीर केली। राज्यातील एकूण बघा 92 ते बघा 93 लाखांहून जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आता क्रेडिट होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आणि आनंदाचा निर्णय सरकारने घेतला। बघा PM किसान योजनेचा आतुरतेने हप्त्याची वाट तुम्ही बघत होते किंवा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट तुम्ही बघत होते, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला, ज्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे। तो प्रस्ताव आता सरकारने मंजूर सुद्धा केला। त्याची तारीख सुद्धा जाहीर केली की कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला बघायची आहे, कारण की बघा हा महत्त्वपूर्ण निर्णय सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठा आणि आनंदाचा ठरणार आहे। आज राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती असणार आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंद देणारा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। बघा राज्य सरकार व केंद्र सरकार या दोन्ही योजनेचे पैसे आता सरकारने तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे। टोटल बघा तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आता जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांसाठी आता महत्त्वपूर्ण आनंदाचं वातावरण हे पसरलेलं आहे। महत्त्वाचा निर्णय सध्या घेण्यामध्ये आलेला आहे। बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची व नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची हे आतुरतेने वाट पाहू लागलेले होते, परंतु आपण जर पाहायला गेलं तर प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला पैसे जमा झाले नव्हते आणि हप्ता हा रखडलेला होता। परंतु शेतकरी बांधवांनो आता प्रत्यक्षात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकार पैसे क्रेडिट करणार आहे, असं सरकारने प्रस्ताव मांडलेला आहे। तो प्रस्ताव मंजूर देखील झालेला आहे। त्याची तारीख सरकारने आता सुद्धा जाहीर करून टाकली की कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। कारण की स्टार्टिंगला व्हिडिओ देखील तुम्ही पाहिलेला आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषी मंत्र्यांनी हा प्रस्ताव मांडला होता। त्याची तारीख सरकारने जाहीर करून टाकली की कोणत्या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं व PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण सरकार सुरू करणार आहे। यासाठी बघा पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे की कोण शेतकरी पात्र झाले आणि कोणते शेतकरी अपात्र झाले। सर्व काही माहिती सरकारने आता जाहीर करून टाकलेली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी खरं तर आनंदाची बातमी आता आलेली आहे। राज्य सरकारकडून PM किसान योजना व नमो शेतकरी योजना म्हणजेच बघा तब्बल 2,000 रुपयाचे म्हणजे एकत्र 4,000 रुपयाचा लाभ तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांना डिटेलमध्ये माहिती पाहायची आहे, कारण की एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही असा प्रस्तावामध्ये आता नमूद करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो बघा 1 वाजल्यापासूनच सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आता क्रेडिट होण्याला सुरुवात होणार आहे। तब्बल 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बँक खात्यामध्ये हे DBT प्रणालीच्या वितरणाच्या माध्यमातून सर्वांना पैसे क्रेडिट होणार आहे। आता बघा रात्रीचे 12 ते 1 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पैशाचं वितरण सुरू राहणार आहे। काळजी चिंता करू नका। शेतकरी बांधवांनो तारीख देखील सांगतो की कोणत्या तारखेपासून हे कॅबिनेट बैठकीमध्ये इथं तुमच्या महत्त्वाची तारीख PM किसान योजनेच्या संदर्भातील व नमो शेतकरी योजनेच्या संदर्भातील घेण्यात आलेली आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। आता बघा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचं वितरण सरकारने या तारखेला सुरू केलेलं आहे। कोणती ते तारीख असणार आहे नक्की तुम्हाला बघून घ्यायचं आहे, कारण की सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळेस हे पूर्ण वितरण करणं शक्य नव्हतं, त्यासाठी सरकारने 2 टप्पे केलेले आहे। त्या 2 टप्प्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे, कारण की बघा अलग अलग तारखेला आणि अलग अलग वितरणाच्या प्रत्येकाच्या इथं खात्यामध्ये हे पैसे वितरण होणार आहे असं सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे। शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांचा समावेश होतो। आपण जर पाहायला गेलं तर एकाच वेळेस सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण करणं शक्य नाही, तर त्यासाठी सरकारने बघा 2 टप्पे केलेले आहे।
पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी व दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. बघा, आता सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये ही यादी जाहीर केलेली आहे. ती यादी देखील पुढे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. ती यादी आपल्याला नक्की बघून घ्यायचं आहे, कारण की त्याशिवाय कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैशाचं वितरण होणार हे समजणारच नाही. हे नक्की तुम्हाला समजून घेणे अनिवार्य असणार आहे. त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे. बघा, 2026 सुरू झालं, जानेवारी, फरवरी आणि मार्च सुरू झालं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही या कालावधीमध्ये जर का तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड अजूनपर्यंत लिंक करून ठेवलं नसेल, डीबीटी इनेबल तुम्ही केलं नसेल, ॲक्टिव्ह केलं नसेल, तर कदाचित एकदा तुम्हाला पुन्हा एकदा चेक करण्याची आवश्यकता पडू शकते. कारण की बघा, दरवर्षी प्रत्येक वर्षी सरकार अलग अलग इथं हर एक योजनांमध्ये आणि स्कीममध्ये चेंजेस करत असते. तर तुम्हाला नक्की एकदा तुमचं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे काही डीबीटी इनेबल आहे का, हे नक्की तुम्हाला चेक करायचं आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना हे पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील पैशाचं वितरण होणार आहे. बघा, रायगड, सिंधुदुर्ग, जालना, बीड, नांदेड, अकोला, अमरावती, परभणी, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, नंदुरबार, अकोला, अमरावती, सातारा, सांगली, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, त्यानंतर बघा यवतमाळ, बुलढाणा, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं जर का नाव असेल आणि तुम्ही जर का राहत असाल, तर फक्त तुम्ही फार्मर आय डी काढली असावी आणि तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असावं. म्हणजेच कुठलीही प्रॉब्लेम, कुठलीच अडचण आणि दिक्कत तुम्हाला येणार नाही आणि 100% तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार असं सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. परंतु आपण जर बघायला गेलं तर सर्वच शेतकरी बांधवांना याचा लाभ आता मिळणार नाही. कारण की बघा, सरकारने इतका उशीर केला पीएम किसान योजनेच्या 22वा हप्ता वाटप करण्यासाठी व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वाटप करण्यासाठी. तर सरकारने काहीतरी अटी शर्ती इथं घातलेल्या आहे. परंतु त्या अटी शर्ती कोणत्या असणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ देणार हे सरकारने सर्व काही निर्णय घेतला. त्यासाठी कॅबिनेट बैठका पार पडल्या, भरपूरसं असंख्य इथं बैठका सरकारने पार पाडल्या. याचा संपूर्ण नियंत्रण कसं करावं सरकारने विचार केला. त्या गोष्टीचा विचार करून हा महत्त्वपूर्ण निर्णय आणि जाहीर जे काय आता जी केलेला आहे त्यांनी यावरती आता सरकारने अटी शर्ती घातलेल्या आहे. त्या अटी शर्ती कोणकोणत्या असणार आहे आणि सरकारने कोणत्या अटी शर्तींमध्ये कसं पात्र व्हायचं, कशा प्रकारे सांगितलेलं आहे हे नक्की तुम्हाला बघून घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमचं 2.5 लाखाच्या वरती जर का वार्षिक उत्पन्न असेल तर या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा, तुमचं ट्रान्झॅक्शन जे काय आपण बँके खात्यामध्ये पैसे टाकत असतो आणि काढत असतो, हे ट्रान्झॅक्शन जर का 2.5 लाखाच्या वरती जर का दिसत असेल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न जसं की आपलं जास्त दिसत असेल, तर या सर्व शेतकऱ्यांना आता पैशाचं वितरण केलं जाणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुमचं पॅन कार्ड आता हे मागवल्या जाणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांचं वर्षाचे ट्रान्झॅक्शन किती होत असते, 10 लाख होत असते, 5 लाख होत असते, हे किती तुमचं वार्षिक उत्पन्न आहे यावरती आता डिपेंड राहणार आहे. जे आता गव्हर्नमेंट कर्मचारी झालेले आहे, गव्हर्नमेंटची योजनेचा लाभ घेत असेल, जसं की आपण बघू शकता ते सरकारी कर्मचारी असेल, सरकारी नोकरीवर असेल, तर या सर्व लाभार्थ्यांना आता इथून इकडे पैसे मिळणार नाही. सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. फक्त गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांचा लाभ आपण देणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण नियम आणखी सरकारने लावलेला आहे. तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे रहिवासी दाखला नसणार त्या शेतकऱ्यांचा आता कायमस्वरूपी लाभ बंद होणार नाही. आता बघा, लाभ कोणत्या कारणास्तव तुमचा बंद होणार आणि रहिवासी दाखला कोणत्या कारणास्तव तुम्हाला मागवला जाणार आहे. तर बघू शकता, पंजाब असो, त्यानंतर मध्य प्रदेश, यूपी, बिहार, तर भरपूरशे इथं स्टेटमधनं आपल्या महाराष्ट्र राज्यांमध्ये शेतकरी किसान कामासाठी येत असतो, इथं शेतजमीन घेत असतो आणि यावरतीच ते लाभ घेत असते. तर अशा जसं की बाहेर इतर स्टेटमधल्या सर्व शेतकरी बांधवांना आपण लाभ देणार नाही असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे. आणि महत्त्वाचं जर का आपण बघायला गेलं तर तुम्हाला लागणार आहे राशन कार्ड कोणत्या कामासाठी तुम्हाला लागणार आहे. तर बघा, एका राशन कार्डवरती जर का तुमच्या घरातील 4 सदस्य असेल, 5 सदस्य असेल, किती सदस्य असू द्या, त्या
सर्व जणांचं नाव राशन कार्डमध्ये असतेच, परंतु बघा त्या सर्व जणांपैकी 2 व्यक्ती जर एकाच राशन कार्डमधले दिसून आले असेल की या 2 व्यक्ती PM किसान योजनेचा लाभ घेत असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल, तर त्या दोन्ही जणांचा लाभ सरकार आता कायमस्वरूपी बंद करणार आहे. हा नियम सरकारने घातलेला आहे. या अटी शर्तीमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर मग 100% तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा तुमच्याकडे 4 एकर जमीन असेल, 5 एकर जमीन असेल तर हे चालणार आहे, परंतु 10 एकर, 12 एकर, 20 एकर अशा प्रकारे जमीन असेल तर या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही. सरकारने आता जाहीर करून टाकलेलं आहे. या अटी शर्ती आणि नियमावली निकषांमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर 100% तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे असं सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. आता कोणत्या तारखेला तुम्हाला पैशाचं वितरण होणार हे सरकारने जाहीर केलं तर बघा तुम्हाला शेतकरी बांधवांनो 25 मार्च 2026 पर्यंत 25 मार्च 2026 पर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैशाचं वितरण होणार सरकारने जाहीर करून टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर असे शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.